खेळाडूच वरती बसणार आहेत, गावासाठी चेअर नाही आहेत आणि बाकीचे आहेत त्यांनी थोडंसं दूर बसा. पंचांनी पाहिलं तर पेनल्टी आहे. या स्पर्धेच्या नियमावली आहे. चेअर जे आहेत ते खेळाडूंसाठी आहेत, बाकीच्या चेअर तुम्ही खाली घेऊ नका दादानो. अतिथी कक्षामध्ये आपण पाहतोय आमच्या दिनेश पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतोय की आपण सन्मानाचा या ठिकाणी स्वीकार करावा. प्रत्येक माणसाच्या अंगामध्ये कला असते, पण आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करत असताना कला जोपासणं हे फार कठीण काम. पण गायनाची आवड, सिंगिंगची आवड दिनेश पाटील सरांची खास एक ओळख राहिली आहे. आणि आज अशा या व्यक्तीचा सन्मान होतोय की व्यक्ती समेत आपण एका कलाकाराचा देखील सन्मान या अतिथी कक्षामध्ये करत आहोत. या स्पर्धेचे मुख्य आयोजक भाई सुधीर घर साहेबांच्या शुभ हस्ते दिनेश पाटील साहेबांचा शुभ सन्मान. तदनंतर अतिथी कक्षामध्ये आपण पाहतोय पिरकोण गावाचे सन्माननीय माजी उपसरपंच सन्माननीय दीपक दादांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करतोय की आपण सन्मानाचा या ठिकाणी स्वीकार करावा. दीपक दादांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. पिरकोण गावाचे माजी उपसरपंच म्हणून कार्यभार त्यांनी सांभाळलाय, त्यांचा सन्मान आपण करत आहोत. तदनंतर अतिथी कक्षामध्ये आपण पाहतोय गेली कैक वर्ष चळवळीमध्ये उरणमध्ये कित्येक आंदोलनं उभी राहिली आणि त्या आंदोलनामध्ये एक कार्यकर्त्या म्हणून ज्यांना आपण पाहिलं अशा सीमाताई अनंत घरत यांचं या ठिकाणी शुभ आगमन या स्पर्धेमध्ये झालंय. त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करू. मी विनंती करतोय मयुरीताई पाटील यांना की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान त्यांना या ठिकाणी समर्पित करावा. सन्माननीय सौभाग्यवती सीमाताई अनंत घरत यांचा शुभ सन्मान आदरपूर्वक केला जातो आहे. चलूया या मॅचचा समारोप आपण करू. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण या मॅचचा शिल्पकार मॅन ऑफ द मॅच ज्याला आपण ही ट्रॉफी प्रदान करणार आहोत. मी विनंती करतोय ट्रॉफी प्रदान करण्यासाठी. It's a fair delivery. येस अतिथी कक्षामध्ये मी इन्व्हाइट करतोय सत्यवानजी भगत सरांना की आपल्या शुभ हस्ते या सामनावीराचा किताब या ठिकाणी समर्पित केला जाईल. तो ठरला एक हिरो ज्यानं मॅचला बदलवलं आपल्या जबरदस्त बॅटिंगनं. बाळू अप्रतिम बॅटिंग, या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सन्माननीय सत्यवानजी भगत सरांच्या शुभ हस्ते हा अवॉर्ड आपण या ठिकाणी देत आहोत. खरं तर ही मॅच ज्यानं रंगवली, आपल्या बॅटमधून सर्वाधिक धावा केल्या, आपल्या संघाला फार मोठं योगदान दिलं, तो बाळू ठरलाय या मॅचचा हिरो ज्याला आपण मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते देत आहोत. गुड बॅट आणि खूप साऱ्या शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा देतोय. तदनंतर मागील मॅचमध्ये कॅश प्राइज या ठिकाणी आपण अनाऊन्स केलं होतं, ते कॅश प्राइज या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते दिलं जाईल जितेशसाठी. रोख पारितोषिक आमची सिया मामाचं आणि भाचीचं नातं आहे आणि हे प्राइज या ठिकाणी आपण देतोय. चलूया मॅच मध्ये थोडासा खंड पडलाय, समालोचकांची दिलगिरी व्यक्त करू आणि प्रेझेंटेशन बॉक्स मधून आपण चलू परत एकदा कॉम्बॉक्सच्या दिशेनं. थँक्यू सो मच. सामना सर्वात झाले. अगदी आपण पाहिलं तर षटक क्रमांक पहिल्या प्रगती पथावरती असताना एक हेल्दी रन रेटने पुढे सरकण्याचा प्रयत्न. सुरुवातीला सारा एंटरप्राइजेस भोलेनाथ आवरे संघाचा सुरू आहे खेळाचं हे पूर्वार्ध आपण पाहत आहोत. गोलंदाजी मार्कवरती आता अंतिम चेंडू घेऊन संकेत
राऊंड द विकेट अटॅक करण्याचा प्रयत्न काळी रायलाइटचं सबमरीन डिलिव्हरी डॉट बॉलची समाप्ती होत असताना निर्धाव चेंडूची होती असं सांगता ओव्हर नंबर 1 चा खेळ ते पूर्ण झालेलं जिथे क्षेत्ररक्षणाच्या जाळ्यावरती बंधनं तुम्हाला पाहायला मिळाली. केवळ 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर होते. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 10 बिनबाद धावफलक बॅटिंग करताना RR एंटरप्राइजेस आवरे टीम. आणि पंचायत समिती सदस्य आपटा आदरणीय मयूर शेठ शेलार काही क्षणात त्यांचं देखील इथे आगमन होताना आपल्याला पाहायला मिळालं. फार सुंदर संगीत करतर DJ मॅडीच्या माध्यमातून आपण ऐकलं. मागील 25 तारखेला मोठ्या थाटामाटानं एकविरायच्या कार्ले डोंगरावरती आगरी कोळ्यांची कुलस्वामीने तिचा पालखी सोहळा आपण पार पाडला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर केवळ 10 धावा बिनबाद धावफलक दोलायमान अवस्थेमध्ये सामना या पहिल्या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. खरं तर पहिला सामना आपण पाहिला जो जबरदस्त रंगला. तदनंतर मात्र आजच्या या महत्त्वपूर्ण दिवसातील ही जबरदस्त लढत मैदानामध्ये सुरू आहे. अनेक मान्यवरांची सातत्यपूर्वक रेलचेल या मंचावरती तुम्ही पाहतात. भरगच्च व्यासपीठ मान्यवरांच्या माध्यमातून तुम्ही पाहतात. पण यावेळेस आलेल्या सर्व मान्यवरांचं स्वागत केलंय. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड वर द बॉलर सेट लॉंग ऑनच्या डोक्यावरनं पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. भाई चषक सिक्सर. च्या 16व्या वर्षी रायरेश्वराच्या शिवपिंडीवरती मुठभर मावळ्यांसहित रक्ताचा अभिषेक करून स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. तो राजा शिव छत्रपती. आणि फार सुंदर संगीत नुकतं DJ मॅडीच्या माध्यमातून वाजवलं गेलंय. लॉंग ऑनच्या बाहेर जो थेट आपण पाहिला जबरदस्त हिट लगावला गेला. षटकारच्या माध्यमातून धावसंख्या पडी टोटल 16 या आकड्यावरती धावफलक आपण पाहत आहोत. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात झाली आहे. रायटी बॅटरसाठी डीप मध्ये एक खेळाडू मिड विकेट मध्ये समोर ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन आहे. डीप मध्ये कव्हर तैनात केला गेलाय. शॉर्ट थर्ड शॉर्ट फाईन 30 सर्कलच्या आत समोर पॉइंट मागे स्क्वेअर लेग तुम्ही पाहतात. आणि समोर मिड ऑफ लेग खेळाडू कारण लॉंग ऑफ ठेवला नाहीये. ऑफ स्टंपच्या बाहेर विकल्प चांगला आहे. थोडीशी मिस्टेक झाली विकेट किपर कडनं आणि तदनंतर शॉर्ट थर्ड मध्ये बॉल अडवला गेलाय सुदैवानं. अन्यथा मागे लॉंग स्टॉपला चौकारच प्राप्त झाला असता. पण तिकडे केवळ एका धावेवरती देखील समाधान मानावं लागते. धावसंख्या सिंगलने पुढे टोटल 17 या आकड्यावरती धावफलक आपण पाहत आहात. मंदम पाटील खरं तर MCA मान्यतेनुसार स्कोररची भूमिका देखील पार पाडतात. आणि सामना आपण पाहतोय प्रतीत स्पोर्ट्स चिंचपाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये RR एंटरप्राइजेस भोलेनाथ आवरे. रिव्हर्स अस्त्र बाहेर काढण्याचा प्रयत्न केला गेला होता. यावेळेस दुधारी तलवार नेहमी म्हटलं जातं. लगा तो आबाद वरना बरबाद, लगा तो ताली वरना गाली, असा हा फटका नेहमी आपण पाहत असतो. पण यावेळेस मात्र चेंडू आणि बॅट हवा तसा संपर्क झाला नाही. डॉट बॉलची समाप्ती शरीरावरती आदळणारा हा खरं तर अखूट टप्प्याचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. चिंचपाडा संघ जिथून आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा संकेत पाटीलनं खर्च केला. तदनंतर सतीशला त्याच्या ओव्हरमध्ये देखील एक षटकार आपण पाहिला. व्हेरी फर्स्ट बॉल जो लॉंग ऑनच्या डोक्यावर उडवला होता. स्कॉर द विकेट फ्रंट लेग काढलाय पुढे. आठवण करून देतोय अगदी वीरेंद्र सेवागची आणि त्या स्टाईल मध्ये पॉइंट बाउंड्रीच्या पलीकडे पाठवलाय अपिश अँड पनिश चौकार. चौकार आला नुकताच. जो पॉइंट बाउंड्रीच्या पलीकडे फटका एक्झिक्यूट केला गेला. नवगरच्या मातीतून उभा राहिलेला एक असा व्यक्तिमत्व ज्याने सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय तिन्ही क्षेत्रांमध्ये स्वतःच्या नावाचा जो ठसा उमटवला. नाव त्यांचं भाई. अर्थातच तुम्ही पाहतात सुधीर भाई घरत यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही क्रिकेटची क्रीडा स्पर्धा. भरपूर मागे आला होता फलंदाज. आणि तदनंतर खरं तर ओव्हर द फायनली खेळायचा होता. व्हाईट बॉल लेग स्टंप सोडून चेंडू चाललाय. अतिरिक्त धावेचा पंचांचा इशारा देखील आपण पाहत आहोत. आणि या धावेच्या मदतीने धावफलक देखील पुढे आले. टोटल आता 22 22 आकड्यावरती धावफलक. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात झाली. हेल्दी रन रेटनं धावसंख्या पुढे जाते हे फार महत्वाचं आहे. आणि सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर कोणती विकेट गमावलेली नाही या टीम आवरेनं ही जमेची बाजू. ओव्हर द वेस्ट नो बॉल इथे कॉल केलाय पंचांनी. बेस्ट ऑफ फाईट. आणि अगदी आता मात्र इथे नो बॉलचा इशारा पंचांचा आपण पाहत आहोत. बीमर इथे हाताळलाय गोलंदाजानं.
चुकी घडली आहे. अद्याप तरी सर्व काही सुरळीत सुरू होतं, पण तदनंतर आलेला हा नो बॉल, त्यावरती मिळालेली एक धाव. 9+1 2 धावा टीमच्या टोटल मध्ये जोडल्या जातील आणि धावफलक आता 24-24 वरती. फ्री हिट बॉल. आडवा बॅटने केलाय प्रहार, आमट केलाय, बॉलला पाठवलंय स्क्वेअरिश मिड विकेटच्या डोक्यावरनं बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स अ लॉंग लॉंग बिग वे, माइट इट ह्यूज, मॅसिव्ह सिक्सर. येस, अगदी ऑन ठेवला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं बाउंड्री लाईनच्या बाहेर मैदानाच्या आतमध्ये. आवरेचा सिक्सर किंग सध्या षटका ठोकतोय. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर प्रतीकला तुम्ही पाहतात. सिक्सर किंग या नावानं नेहमी ओळख राहिली आवरे गावासाठी क्रिकेट खेळताना. यावेळेस देखील आपण पाहतोय ऑन साईडला पूल करण्याचा प्रयत्न होता, तितका चांगलं टायमिंग जुळून आलं नाही. समोर खेळला गेला, अगदी क्षेत्ररक्षक लॉंग ऑन वरून फार वेगानं धावत आले. शेवटच्या बॉलवरती अगदी आपण पाहिलं तर केवळ एक सिंगल प्राप्त केली गेली. प्रतीकनं स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा निर्णय घेतलाय. ओव्हरची समाप्ती, 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 15.50 ची धावगती प्रति षटका मागे राखत असताना 31 वरती धावफलक बिनबाद. RR एंटरप्राइजेस, जय भोलेनाथ, आवरे संघ. येस, आपण पाहतोय आपल्या प्रेक्षकांच्या कक्षेमध्ये आमचा एक प्रतिनिधी. प्रेक्षकांच्या साठी या ठिकाणी एक बाईक दिली जाईल, फार मोठी भेटवस्तू. त्याचे कुपन या ठिकाणी वितरित केले जातील. ते कुपन तुम्हाला विकत घ्यायचे आहेत आणि एका लकी विजेत्याला उद्याच्या दिवसामध्ये ड्रॉच्या माध्यमातून आपण ते बक्षीस या ठिकाणी वितरित करणार आहोत. बऱ्याच प्रेक्षकांनी आतापर्यंत हे कुपन्स या ठिकाणी विकत घेतलेले आहेत. तेव्हा चला, ज्यांना या रेसमध्ये राहायचं आहे, आपण आपल्या पॉकेटमधून एक नोट या ठिकाणी रिकामी करा आणि हे कुपन या ठिकाणी विकत घ्या. कोण असेल लकी विजेता? पहा, ही स्पर्धा या ठिकाणी अशा पद्धतीने आहे की या स्पर्धेचं नियोजन आपण सांगितलं. वैयक्तिक बक्षिसांची खैरात आहेच, परंतु प्रेक्षकांसाठी देखील तितक्याच जमेची बाजू या स्पर्धेमध्ये सन्मान्य आयोजकांच्या वतीनं या ठिकाणी ठेवली आहे. ते अर्थातच बाईक. आणि या कुपनमध्ये जो पैसा या ठिकाणी एकत्रित येईल ना, त्या पैशाच्या माध्यमातून आपण अनाथ आश्रमामध्ये गोरगरिबांना त्याच्या माध्यमातून त्या पैशाचा वापर करू आणि त्यातून ही सेवा घडवून आणणार आहोत. तेव्हा आमचा एक प्रतिनिधी पहा उजव्या बाजूने प्रेक्षकांच्या कक्षेमध्ये चाललाय. आपण आवर्जून ते कुपन या ठिकाणी विकत घ्यावेत. क्या बात आहे. अगदी आपण पाहिलं तर क्रिकेटच्या माध्यमातून, या क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रामध्ये देखील पाऊल पडतंय, ही महत्वाची बाब आहे. त्यामुळे मी उल्लेख केला ना की सामाजिक, शैक्षणिक आणि त्याच वेळेला अगदी आपण पाहिलं तर कला, क्रीडा सर्व क्षेत्रांमध्ये सातत्यपूर्वक अग्रेसर कामगिरी आपल्याला सुधीरभाई घरत सामाजिक संस्था नवघर उरण यांची आपल्याला पाहायला मिळते. आज या क्रिकेटच्या क्रीडा स्पर्धेतून एक खरं तर इकट्ठा केला गेलेला संपूर्ण जो निधी आहे तो गोरगरिबांच्या मदतीसाठी वापरला जाईल. ही सामाजिक बांधिलकी या स्पर्धेच्या मागे खरं तर जपली जाते आणि हा विचार जबरदस्त राहिलाय. आमचे या स्पर्धेचे जनक सुधीरभाई घरत यांचा, त्यांच्या स्वप्नातून साकारलेल्या क्रीडा स्पर्धेचा आज आपण आनंद घेत आहोत. उरण तालुक्याच्या मानाची, सन्मानाची, नवघरकरांच्या अभिमानाची, गौरवाची, गौरवशाली क्रिकेटची महास्पर्धा अर्थातच भाई चषक नवघर 2026 मॅचकडे वळतोय. 2.1 षटकाचा खेळ झालाय पूर्ण आणि धावसंख्या 33 धावपटलावरती. सौरभ आणि प्रतीक सध्या पहिल्या विकेटसाठी फार सुंदर पार्टनरशिप त्यांनी बिल्डअप केलेली आहे. प्रतीकचा विचार करता सिंगल आणि सिक्सर मध्ये फक्त तो डील करतोय, कोणताही डॉट बॉल आतापर्यंत त्याने फेस केला नाही. आणि त्याच वेळेला दुसऱ्या बाजूला सौरभचा विचार केला तर तो अँकरचा रोल प्ले करतोय. सध्या सिंगलनं स्ट्राईक रोटेट करण्याचं काम करतोय, कारण त्याला माहिती आहे समोर प्रतीक अटॅकिंग इंटेंटनं बॅटिंग करतोय आणि तो इंटेंट त्याचा क्लिअर आपल्याला या मॅचमध्ये आत्तापर्यंत तरी पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षणाचं बंधन पूर्णपणे नाहीच झालेलं आहे. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर अगदी आपण पाहिलं तर आता पेट्रोलिंग करताना 5 खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. चला, फिल्डिंग त्वरित लावून घ्या आता आपण. याच दरम्यान आपण पाहतोय शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख सन्माननीय दीपकदादा ठाकूर यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. त्यांच्या समेत अमितदादा ठाकूर यांचं देखील या स्पर्धेमध्ये होतोय शुभ आगमन. आपण करतोय भाई चस्कामध्ये त्यांचं वेलकम, स्वागत. हाफ ट्रॅकर ऑन साइडला शॉर्ट ऑफ लेंथ होता, फलंदाजानं केलाय पुल आणि चेंडू स्क्वेअर लेगच्या बाहेर, गुल, सिक्सर.
थँक्यू डीजे. याच दरम्यान आपण पाहिलं तर पंचायत समिती सदस्य आपटा आदरणीय श्रीमान मयूर शेठ शेलार दादांचं इथे नुकतं शुभागमन झालेलं आहे आणि त्यांचे करूया भाई चषकाच्या वतीनं सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आपल्या मंचावरती नुकतंच पंचायत समिती सदस्य आपटा आदरणीय मयूर शेठ शेलार यांचे ते शुभागमन झाले आणि त्यांचं भाई चषकाच्या वतीनं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. वेलकम दादा. या मंचावरती स्थानपन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत. हे आमचं रॉयल VIP मंच आणि ज्या या VIP रॉयल मंचावरती सर्व रॉयल मान्यवर तुम्हाला आज खऱ्या अर्थानं उपस्थिती दर्शवताना पाहायला मिळतात. ओव्हर द विकेट हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा आडव्या बॅटनं समोर केला आहे. प्रहार जो की लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये अगदी स्ट्रेट टू द फिल्डरला शोधून काढलाय फलंदाजांना देखील केवळ एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या पुढे टोटल 40 या आकड्यावरती मंथन पाटील पुन्हा एकदा आम्हाला जोडले जात आहेत. MCA मान्यतेनुसार सध्या स्कोररची भूमिका ते पार पाडतायत. प्रतीक 23 वरती नाबाद बॅटिंग करतोय. धमाकेदार फलंदाजी. ऑनसाला खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चाललाय बॉल. फिल्डरला मात्र थोडंसं अंतर कापावं लागलं स्क्वेअर लेग मधून. तदनंतर केवळ एक धावी ते प्राप्त केली जाते. सिंगलने धावसंख्या पुढे चालले. टोटल 4-1 41 41 या आकड्यावरती धावफलक. गौरवने या ओव्हरमध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न जरूर केला होता पण तदनंतर या ओव्हरमध्ये देखील आपण पाहिलं तर एक षटकार आला. प्रत्येक ओव्हरचा जर विचार केला तर प्रत्येक ओव्हर मागे एक ना एक मोठा फटका तुम्हाला पाहायलाच मिळतोय. पद्धत आली त्याचा वापर केलाय. क्षेत्ररक्षक होते काय अफाट प्रयत्न केले त्या क्षेत्ररक्षकानं. अफलातून प्रयत्न पण प्रयत्नांना मार्क 100 जरूर असतील पण निकाल लागलाय फलंदाजाच्या बाजूनं. चौकार. कक्षामध्ये भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष सन्माननीय चंद्रकांत शेठ घरत साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं देखील आपण मनापासून या ठिकाणी स्वागत करतोय. स्टेप आउट करत असताना ऑनसाईडला खेळला गेलेला फटका क्षेत्ररक्षक तिथे होते आणि अगदी त्यांच्या हातातून चेंडू निघाला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावा तिकडे प्राप्त केल्या जात आहेत. 3 ओव्हरचा खेळ संपन्न झाला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 4-5 45 45 रन्स ऑन दी बोर्ड विदाउट एनी लॉस म्हणतात. ही जमेची बाजू राहिली आहे. सध्या स्क्रीनवर तुम्ही पाहतात. खरं तर नवघर गावाची ओळख किंग ऑफ उरण आणि अर्थातच ज्यांच्या स्वप्नातून साकारलेली ही स्पर्धा तुम्ही पाहतात आमचे सुधीर भाई घरत यांना तुम्ही सध्या स्क्रीनवरती पाहू शकाल. खऱ्या अर्थानं आपण पाहतो ना की मॅडी रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये ज्याच्या नावाचा दरार आहे र असं कुठलंच गाव नाही र जिथे नवघरच्या या वाघाचं नाव नाही र. अर्थातच ज्यांच्या नावाची ही स्पर्धा तुम्ही पाहतात भाईंना सध्या स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतात 45 45. ओव्हर नंबर 4 ला ती सुरुवात झाली आणि गोलंदाजी मार्कमध्ये षटक क्रमांक 4 हाताळण्याची जबाबदारी ध्रुव पाटील वरती सोपवली गेली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये संकेत आला त्याने 10 खर्च केल्या. तदनंतर 21 धावांचं महागडे षटक सतीश मिसाळचा आपण पाहिला आणि गौरव आता 14 खर्च करत असताना या ओव्हरमध्ये ध्रुव पाटीलचा सलग 6 आपण पाहिलं तर दुसरा डॉट बॉल येतोय. अत्यंत दर्जेदार गोलंदाजी आपण पाहत आहोत. कुठे ना कुठे एखाद्या गोलंदाजानं कमबॅक करणं गरजेचं होतं. शॉर्ट फॉर्मॅट ऑफ क्रिकेट ॲज अ बॉलर तुम्हाला स्वतःचं अस्तित्व टिकवायचं आहे तर तुम्हाला व्हेरिएशन तुमच्याकडे असणं भरपूर गरजेचं आहे. त्याच वेळेला कन्सिस्टन्सी ही फार गरजेची आहे. सातत्य यशाची गुरुकिल्ली आहे असं नेहमी म्हटलं जातं. कन्सिस्टन्सी इज अ की टू सक्सेस आणि त्यामुळे प्रत्येक गोलंदाज म्हणून या मॉडर्न डे क्रिकेटमध्ये जर का तुम्हाला तुमचं अस्तित्व टिकवायचं आहे तर त्याकरिता सातत्य टिकवून तुम्हाला ठेवावं लागतं आणि सातत्याने सलगचे 2 डॉट बॉल येत आहेत. ध्रुव वळतोय पुन्हा एकदा. बॅटची कडा आहे. येस डेफिनेटली विकेटचं बदन दरम्यान आपल्याला पाहायला मिळतंय. अखेर भरपूर काळ वाट पाहिल्याच्या नंतर मात्र 45 वरती लागणारा पहिला 440 वोल्टचा झटका बॅटर प्रतीक जो की सिक्सर किंग या नावाने ओळखला जातो तो आता तंबूच्या आश्रयाला. स्वभाव दादाचा गोडच आहे आणि दादाच्या कार्याला सलाम आहे. अगदी आपण पाहिलं तर जे काही कार्य सातत्याने सामाजिक कला क्रीडा क्षेत्रामध्ये भाईंचा आपण नेहमी पाहतो सलाम आहे त्या कार्याला. कारण अगदी आपण पाहिलं तर
आज या क्रीडा क्षेत्रामधून जो काही निधी एकवटला जातोय तो पूर्णपणे गोरगरिबांच्या मदतीला खरं तर त्यांच्या चांगल्या कार्यासाठी वापरला जाईल. ही एक वेगळी ओळख राहिली या संपूर्ण स्पर्धेमध्ये. धावून जाईव हाकेला गरिबांच्या मदतीला हे काही चुकीचं नाही आहे. अगदी योग्य संगीत आपण सातत्याने भाईंचं ऐकत आहोत. काय गोलंदाजी केली, गोलंदाजी मागवती ध्रुव पाटील आपण पाहत आहोत. अफलातून बेधुंद करणारी सुंदर गोलंदाजी आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळाली होती, पण त्यानंतर हा वाईट बॉल आपण पाहत आहोत. अतिरिक्त धावेच्या मदतीने धावफलक पुढे आलाय. मंथन पाटील एक्सपर्ट स्कोरर 48 धावसंख्या दर्शवतात ती 48. पीटीसी ची संपूर्ण टीम आज जबरदस्त कार्य करते या संपूर्ण स्पर्धेमध्ये. पुन्हा ड्राईव्ह केला, ड्रायव्हिंग लेन्थ होती, समोर होता, गॅप मध्ये एक्झिक्यूट केलाय, स्केलिंग शॉट, टेकिंग गॅप, थांबणार नाहीये, बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, कव्हर्स पार, चौकार. टू दी गॅप. काय जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला. बॉल थेट कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे जात असताना तुम्ही पाहिला. चौकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे 52 वरती धावफलक तुम्ही पाहतात. 52 रन्स ऑन दी बोर्ड. शेवटचा चेंडू ध्रुव पुन्हा एकदा वळतोय गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस देखील आपण पाहतोय स्विंगर में चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त चेंडू. काही षटक राहिलंय. केवळ एक चौकार खर्च करत असताना आपण पाहिलं तर 7 धावांचं अत्यंत इकॉनॉमिकल षटक. कारण मागील 3 ओव्हरमध्ये भरभरून धावसंख्या इथे मात्र फलंदाजांनी एकवटली, पण तदनंतर या ओव्हरमध्ये धावांच्या गतीवरती पूर्णविराम लावत असताना सिंगल डिजिटमध्ये धाव खर्च केले 7 आणि एक विकेट देखील त्याने प्राप्त केली आहे. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 52ला 2 धावफलक RR एंटरप्राइजेस भोलेनाथ आवरे संघाचं. ते दरम्यान पूर्ण झालेलं आहे. नेक्स्ट मॅच टॉस साठी दोन्ही संघ आपण तयारीत राहायचं आहे, कारण कंपल्सरी ते इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जातो. जय हनुमान मुळेखंड आणि जय हनुमान खारकोपर आपण व्यासपीठावरती येऊन थांबा, कारण केवळ 6 चेंडू ते शिल्लक आहेत. जय हनुमान मुळेखंड आणि जय हनुमान खारकोपर दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती आहे की आपण मुख्य मंचावरती यायचं आहे. आडव्या बॅट कडवा प्रहार, हाफ ट्रॅकर पुल अँड पॉवरफुल सक्सेसफुल, सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव, सिक्सर. दर्जेदार फटका आपल्याला पाहायला मिळाला. स्वागत केलं गोलंदाज आर्यनचं आणि सांगितलं वेलकम टू दी ग्राउंड, वेलकम टू दी भाई ट्रॉफी 2026. भाई चषकामध्ये सर्वांचं स्वागत केलंय या भव्य अशा षटकारानं आणि धावसंख्या फुलते बहरतीये, पुढे सरकते 58 वरती. ओव्हर द विकेटनं पुन्हा एकदा यावेळेस लेंथ बॉलचा वापर केला गेला अतिशय योग्य टप्प्यात आणि तदनंतर थेट विकेट किपरच्या हातामध्ये जात असताना डॉट बॉलची समाप्ती आपण पाहत आहोत. एक तेरी तो एक मेरी हे चित्र मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे. यापूर्वी जो हाफ ट्रॅकर होता तो बॅटच्या मधोमध लागला, षटकार आला, तदनंतर लेंथ बॉल डॉट आलाय. ओव्हर द विकेट इन टू दी स्लॉट अँड आउट ऑफ दी प्लॉट. अगदी लाइटनिंग टॉवरच्या वरून पाठवलाय. इट्स अ टॉवरिंग सिक्सर. क्या बात आहे, जबरदस्त स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर प्रतीक बाद झाल्याच्या नंतर ही जबाबदारी घेतली सौरभनं आणि तदनंतर अटॅकिंग इंटेंटनं फलंदाजीला त्याने केली सुरुवात. प्रतीक जो सिक्सर किंग म्हणून आवरे संघाचा ओळखला जातो तो बाद होण्यापूर्वी जर आपण पाहिलं तर सौरभ 100च्या सरासरीने जवळपास बॅटिंग करत होता, पण तदनंतर जसा तो बाद झाला आता मैदानाच्या आतमध्ये धुमाकूळ घालतोय सध्याच्या घडीला तो फलंदाज सौरभ.
शफल झालाय आणि बॉलला हवाई सफरवरती पाठवलाय. हा बॉल देखील भरपूर लांब नेलाय. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं थेट प्रेक्षक कक्षामध्ये आणखीन एक धमाकेदार षटकार. मनासारखाच बॉल देखील हवाई यात्रेवरती निघाला. षटकार ठोकलाय. या ओव्हर मधला हा तिसरा षटकार आपल्याला पाहायला मिळतो. बॅटर सौरभच्या बॅटमधनं आक्रमण आक्रमण आणि केवळ आक्रमण मैदानाच्या आतमध्ये करत असताना तुम्ही पाहतात जबरदस्त तडाखेबंद बेधुंद करणारी फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. ताबडतोड अक्षरशः कमरतोड बॅटिंग. ओव्हर द विकेटने खुला टाकलाय. चांगला विकल्प यॉर्क केलाय. ब्लॉक केलाय बॅटरला पूर्णपणे. डॉट बॉलची समाप्ती तुम्हाला पाहायला मिळेल. अत्यंत दर्जेदार चेंडू हाताळला जो की थेट बुंद्यात टाकला होता. ऍक्शन रिप्ले बघा. ओव्हर द विकेटनं खुला टाकला. परफेक्ट यॉर्कर. प्रश्न विचारला गोलंदाजानं, उत्तर मात्र कोणतंही नव्हतं फलंदाजाकडे. यावेळेस फ्रंट लेग काढलाय. पुढे इनफिल्डच्या वरून पाठवलाय. अपिश पनिश. अपिश खेळलाय पॉइंटच्या डोक्यावरनं थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. शेवट गोड केलाय चौकारानं आणि तदनंतर पहिल्या डावाचा खेळ ते समाप्त झाला. एंड ऑफ दी फर्स्ट सेशन. 74 74 धावा धावपटलावरती आणि 75चं टार्गेट उभं केलंय आर आर एंटरप्राइजेस भोलेनाथ आवरे टीमनं प्रतीत स्पोर्ट्स चिंचपाड या संघासमोर. चला टॉसची प्रक्रियावरती केली जाईल. तिकडे टॉस का बॉस या कक्षामध्ये नाणेफेकीचा कौल आपल्याला पाहायला मिळेल. जयनुमान मुळेकंड आणि जयनुमान खारकोपर. हे चलूया अतिथी कक्षामध्ये आपण मान्यवरांचा करतोय शुभ सन्मान. आपण पाहतोय आपल्या विभागातून सर्वाधिक मतं ज्यांच्या विश्वासातून ज्यानं प्राप्त केलेले आहे अशा आपटा पंचायत समितीचे सन्मान्य सदस्य आदरणीय श्री मयूर शेठ शेलार सरांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं आपण या ठिकाणी करतोय. बाई चषक रायगड टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला एक वेगळी झळाकी प्राप्त करून देणारी मानाची सन्मानाची अभिमानाची बाई सुधीर घरत साहेबांच्या नेतृत्वाची ही स्पर्धा. आणि आज आपटा मतदारसंघातून पंचायत समितीचे सदस्यत्व प्राप्त केलेले सन्माननीय मयूर शेठ शेलार सरांचं या ठिकाणी झालंय शुभ आगमन. मी विनंती करतोय की आपण सन्मानाचा या ठिकाणी स्वीकार करावा. सन्माननीय भाई सुधीर घरत सरांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते मयूर शेठ शेलार साहेबांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान करावा. आदरपूर्वक दिला जाणारा हा शुभ सन्मान आपण या ठिकाणी पाहतोय. चला नेक्स्ट मॅचच्या दोन टीमी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये चला. टॉस केला जाईल. सन्मान्य अतिथी कक्षामध्ये मान्यवरांचा या ठिकाणी शुभ सन्मान. पंचायत समितीचे सन्मान्य सदस्य मयूर शेठ शेलार साहेबांचं शुभ आगमन आणि त्यांचा भाई चषकामध्ये होतोय शुभ सन्मान. महाराष्ट्राच्या परंपरेची महाराष्ट्राच्या संस्कृतीची आपुलकीची शाल परिधान केली जात आहे. सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ दिला जात आहे. तर एक भाई चषकाची गोड आठवण भेट आपण त्यांना या स्पर्धेच्या निमित्तानं समर्पित करत आहोत. आपण आपल्या जीवनातील बहुमूल्य वेळ या स्पर्धेकरता खर्ची घातली त्याबद्दल भाई चषकाच्या वतीनं तुमचा आपण मनापासून करतोय आभार व्यक्त. तदनंतर आपण पाहतोय उरणच्या उत्कर्षाची मुलुख मैदानी तोप अर्थातच गोपालराव पाटील सरांचं या ठिकाणी झालंय शुभ आगमन. त्यांना विनंती आहे की आपण अतिथी कक्षामध्ये आसनस्थ व्हावं. या स्पर्धेच्या निमित्तानं करतोय आपण तुमचं मनापासून स्वागत. तदनंतर आपण पाहतोय अतिथी कक्षामध्ये पंचायत समितीचे माजी सदस्य तथा उरण तालुका शिवसेनेचे शिंदे गटाचे तालुका प्रमुख दीपकदादा ठाकूर यांचं झालं या ठिकाणी शुभ आगमन. त्यांचं करतोय आपण या स्पर्धेच्या निमित्तानं मनापासून स्वागत. तदनंतर आपण पाहतोय अतिथी कक्षामध्ये आज या स्पर्धेला शुभेच्छा आणि भेटगाठ देण्यासाठी आपटा गावाचे सन्मान्य उपसरपंच आसजी पिट्टू यांचे या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचंही आपण या स्पर्धेमध्ये करतोय शुभ सन्मान. सन्माननीय आपटा ग्रामपंचायतीचे उपसरपंच आसद सर्वांचे लाडकी पिट्टू यांचा या ठिकाणी केला जातो शुभ सन्मान. या स्पर्धेमध्ये लाभलेली उपस्थिती आसद तुमचं मनापासून करतोय आपण शुभ स्वागत. चला टॉससाठी दोन संघ प्रेझेंटेशन बॉक्सच्या दिशेने लगेच यायचं आहे. तदनंतर आपण अतिथी कक्षामध्ये पाहतोय
सन्माननीय आपटा ग्रामपंचायतीचे माजी सन्मान्य सदस्य मारुती चव्हाण यांचे या ठिकाणी शुभ स्वागत झालेलं आहे, शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं आपण स्वागत करूया या स्पर्धेच्या निमित्तानं. मारुतीराव चव्हाण आपटा ग्रामपंचायतीचे सन्माननीय सदस्य, त्यांचं या ठिकाणी शुभ आगमन त्यांचं आपण करतोय. सन्माननीय भाई सुधीर घरत साहेबांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान. तदनंतर नुकतीच ज्यांची उपस्थिती या स्पर्धेच्या निमित्तानं आपण या ठिकाणी पाहतोय, खरं तर चिरनेर ग्रामपंचायतीचे सन्मान्य उपसरपंच, महागणपती मंडप डेकोरेटरचे सन्मान्य ओनर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सचिनजी घबाडी सरांचा या ठिकाणी शुभ सन्मान या ठिकाणी करतोय. आदरपूर्वक दिला जाणारा हा शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या निमित्तानं या व्यासपीठावर या स्पर्धेचे मुख्य आयोजक सुधीरजी घरत सरांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण त्यांना समर्पित करतोय. तदनंतर आपण अतिथी कक्षामध्ये पाहतोय उरणच्या उत्कर्षाची मुलूक मैदानी तोप, ज्याची वाणी राजकारणामध्ये सतत मोठे मोठे प्रश्न ज्यानं पडद्याच्या पुढे आणण्याचं काम केलेलं आहे, असे गोपाळराव पाटील सरांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचा शुभ सन्मान आपण करत आहोत. राजकारण, समाजकारण आणि कला ही तिहेरी भूमिका आपण त्यांची समाजामध्ये पाहिली आहे. गोपाळराव पाटील सामाजिक आणि राजकीय चळवळीमध्ये जितके आहेत तेवढेच ते उत्तम गायक आणि कलाकार आहेत. त्यांचा शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी करतोय. आपण आलात त्याबद्दल निश्चितपणे मनापासून आभार व्यक्त करतोय. तदनंतर अतिथी कक्षामध्ये आपण पाहतोय अमितजी ठाकूर सरांचं या ठिकाणी शुभ आगमन आहे. शिवसेनेचे एक बहादर कार्यकर्ते, शिवसेना शिंदे गटाचे एक जबाबदार कार्यकर्ते म्हणून आपण त्यांना पाहतो. त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं आपण या ठिकाणी करत आहोत. आदरपूर्वक दिला जाणारा हा शुभ सन्मान आपण त्यांना या ठिकाणी समर्पित करतोय. तदनंतर सन्मानी युवा कार्यकर्ते प्रमोदजी सावंत सरांचं या ठिकाणी शुभ आगमन आहे. त्यांचाही सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं आपण या ठिकाणी करत आहोत. भाई चषक 2026 4 रात्रींमध्ये आजचा हा प्रवास आपण या ठिकाणी करतोय. टेनिस बॉल क्रिकेट विश्वाचं लक्ष्यवेधी प्रतियोगिता, मधल्या माळेचा मोती जणू काही नवघर गावामध्ये चमकतोय. आणि आजच्या चौथ्या रात्रीमध्ये आज आपण पाहतो विविध क्षेत्रातल्या विविध ठिकाणून आलेल्या मान्यवरांचा मान सन्मान. तदनंतर अतिथी कक्षामध्ये आपण पाहतोय पॉवर लिफ्टिंग क्रीडा क्षेत्रातून आज गल्लीपासून दिल्ली आणि दिल्लीपासून एशिया स्पर्धेमध्ये झळकणारा आपल्या उरणचा तारा अर्थातच आदित्य घरत. पॉवर लिफ्टिंगमध्ये एशियन चॅम्पियनशिपमध्ये ज्यानं गोल्ड प्राप्त केलेला आहे, गोल्ड मेडल प्राप्त केलेला आहे, असा आदित्य घरत यांचा या ठिकाणी आपण सन्मान करतोय. पॉवर लिफ्टिंगमध्ये एशियन गेम्समध्ये गोल्ड मेडल ज्यानं प्राप्त केलंय त्याचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं. हा सन्मान एका क्रीडा खेळाडूचा आहे. मी सर्व व्यासपीठाला विनंती करतो एकदा जोरदार टाळ्यांनी आदित्यचा या ठिकाणी आपण सन्मान करूयात. तदनंतर मी विनंती करतोय सन्माननीय महेशदादा भोईर आमच्या नवघर गावातील सहकारी यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल. मला वाटतंय त्यांचं इथून प्रस्थान झालेलं आहे. चलूया रखडलेला मॅच इनिंग या ठिकाणी मान्यवरांच्या स्वागताच्या कक्षातून आपण कॉम्बॉक्स मध्ये जाऊया, जिथे आपण या मॅचचं लाईव्ह विवरण या ठिकाणी ऐकूया. वेलकम ऑल ऑफ यू. क्रिकेटच्या या रंगबिरंगी दुनियेमध्ये आपण चलतोय. भाई चषक आजच्या या चौथ्या रात्रीमध्ये क्रिकेटचा एक शानदार प्रवास. एका बाजूला प्रतीत स्पोर्ट्स चिंचपाडा,
दुसऱ्या बाजूला RR एंटरप्राइजेस भोलेनाथ आवरे या दोन संघादरम्यान चालू असणारी लढत. दुसऱ्या डाबामध्ये आपण पाहतोय 17 धाबा ठोकल्यात पहिल्या षटकामध्ये. अजूनही पहिल्या षटकातील एक बॉल शिल्लक आहे. गोलंदाज तयार. पुढचा बॉल हार्डलेन डिलिव्हरी शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने खेळून काढण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी प्रोटेक्ट केलं जाईल, क्षेत्ररक्षण केलं गेलं. कोणत्याही पद्धतीनं शेवटच्या बॉलवर आपल्या धाव मिळत नाहीये. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या आपण पाहतोय टोटल 17-1 असं समीकरण आपण पाहतोय. दोन संघांदरम्यान चालू असणाऱ्या लढतीमध्ये कोणता संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल एक संघर्ष बघायला मिळेल. एक येतोय उरणच्या कुशीतून आवऱ्या या गावातून, तर दुसरा आपण पाहतोय पनवेल मधून चिंचपाडा. गावाचे सर्व खेळाडू आपल्या गावाच्या नावासाठी या ठिकाणी आजच्या रात्रीमध्ये भाई चषकामध्ये आपल्या नशिबाला आजमावत आहेत. काय आयोजन, काय संयोजन, काय स्पर्धा रंगली आहे. खरं तर क्रिकेटच्या स्पर्धा फार होतात, पण या स्पर्धेचं वैशिष्ट्य काय, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या स्पर्धेमध्ये सर्वच्या सर्व षटकं तुम्हाला 5 षटकांची बघायला मिळतात सगळ्या सामन्यांमध्ये. मग सामन्याचा पहिला दिवस असू द्या किंवा शेवटचा दिवस असू द्या, पहिला सामना शेवटचा सामना, प्रत्येक सामना 5 षटकं. ही खासियत राहिली या स्पर्धेची. मैदान पाहिलं तर चहूबाजूनं अगदी पूर्णपणे सपाट आहे, पूर्णपणे रोलिंग केलेलं हे मैदान. या मैदानावर आपण लेदर बॉल क्रिकेटच्या देखील बऱ्याच स्पर्धा पाहिल्या आहेत. टेनिस बॉल क्रिकेट, रबर बॉल क्रिकेट, प्रत्येक हंगामामध्ये हे मैदान क्रिकेटच्या स्पर्धांनी गजबजलेलं असतं. आणि आता मात्र चहूबाजूनं प्रेक्षक राजा या सामन्याचा, या क्रिकेटच्या स्पर्धेचा, या भाई चषकाचा आनंद घेतोय. दुसऱ्या षटकातील पहिला बॉल यावेळेस फटका ठोकलाय, पण प्रॉपर टायमिंग नव्हतं. इथे मात्र फटका फसलाय. खेळाडू आला अडचणीमध्ये. विकेट क्रमांक 2 मैदानाच्या जाईल बाहेर. येस, मध्ये धावा आल्यानंतर देखील दुसऱ्या षटकाची सुरुवात पहिल्या बॉलमध्ये या गोलंदाजानं काढल्या. विकेट गरज होती, कारण अजूनही आपण धावांचा जर पाठलाग करायचा तर समीकरण या ठिकाणी जर पाहिलं तर 15हून अधिक गतीनं तुम्हाला प्रत्येक षटकामध्ये धावा करायच्या आहेत. 23 बॉलमध्ये 58ची गरज आहे. सतीश आणि संकेत ही जोडी मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळते. बोथ एंड खेळली जाणारी ही स्पर्धा, दोन्ही बाजूनं तुम्हाला समसमान संधी आहे. 17-2 हे आकडे आपल्याला बघायला मिळतात स्कोर बोर्डवर. खोलवर टप्प्याचा बॉल लॉंग ऑफच्या रिझर्व्ह मध्ये खेळाडू त्या ठिकाणी तैनात आहे. चांगल्या पद्धतीने चेंडूला फील्ड केलं जात आहे. कोणता संघ जाईल पुढे? आजच्या दिवसातली चांगली सुरुवात झाली. पहिल्या सामन्यामध्ये देखील आपण एक रंजकता पाहिली मॅच मध्ये. दुसरा सामना देखील सुपर डुपर होईल का? 22 बॉलात 57 धावांची गरज आहे. यावेळेस काय गती होती, जबरदस्त गती. गतीने बीट केलाय, ताकदीने वापर केलाय. स्टँडचा वापर करून मनगटाच्या साहाय्याने टाकला जाणारा हा बॉल फलंदाजाला पूर्णपणे आपल्या गतीनं बीट केलंय. पहा काय लाईन आहे, लेंथ आहे, प्रॉपर गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. पुढचा बॉल गती परिवर्तन, परंतु ओळखलाय फलंदाजानं. स्ट्रेट टू द बॉलर, आउट ऑफ द पार्क, फॅबुलस, फंटास्टिक स्ट्रोक, षटकार. खोलवर टप्प्याचा बॉल अगदी खोदून काढलाय. गोलंदाजाच्या डोक्यावरून फेकून दिला, साईड स्क्रीनच्या वरून. 6 धावांकरता गणित बदलली आहेत. 20 चेंडूमध्ये अजूनही 51 धावांची गरज आहे. सतीश आहे, संकेत आहे, गोलंदाज आपण पाहतोय सौरभ. बॉलिंग ट्रॅकवर पुढचा बॉल. यावेळेस काय ताकदीनं बॉल टाकलाय. अपील आलं होतं, उत्साह बघायला मिळाला, आत्मविश्वास या बॉलवर कमजोर होता. कोणत्याही पद्धतीने या बॉलमध्ये धाव आलेली नाहीये. धावांचं गणित बदलू लागलंय, जड समीकरण होऊ लागलंय. तुम्हाला आत्ता धावा ठोकाव्या लागतील.
19 बॉल मध्ये 51 धावा करायच्या तर तुम्हाला मोठे हवाई हल्ले चढवावे लागतील. पुढचा बॉल यावेळेस आणखी ताकदीने टाकलेला बॉल. षटकार जरी खाल्ला असला ना तरी या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी केली या गोलंदाजानं. पहिल्या षटकामध्ये 17 आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये आपण 7 धावा पाहतोय. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला जाईल. 24 2 गडी बाद हे समीकरण आपण पाहतोय. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. का आहे त्याला कारणी आहे. एक छान वाक्य आहे की भारत जन्मम दुर्लभम, महाराष्ट्र जन्मम अति दुर्लभम, रायगड जन्मम अति 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 दुर्लभम. कारण या भारतामध्ये जन्म होणं सोपं आहे, महाराष्ट्रामध्ये जन्म होणं कठीण आहे. परंतु रायगडमध्ये जन्म घेण्यासाठी 7 जन्मांची पुण्य असावी लागते. त्या रायगडच्या मातीमध्ये आणि उरणच्या पावनभूमीमध्ये आजचा भाई चस्काचा थरार आपण या ठिकाणी पाहतोय. हा डाव संपेपर्यंत जर खार कोपरचा कॅप्टन जर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आला नाही तर मात्र समोरच्या संघाला टॉस विन घोषित केला जाईल. ही सूचना आपण लक्षात ठेवावी. आयोजकांकडून आलेली ही प्रमुख सूचना आपण या ठिकाणी सांगतोय. 18 बॉल मध्ये धावांची गरज आहे. अजूनही 51 धावांची गरज आहे. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज झालाय चिराग भोईर. वैयक्तिक पहिलं, सांघिक तिसरं षटक आहे. सतीश आणि अजून संकेत शांत आहेत मैदानामध्ये. पुढचा बॉल डावा उजवा कॉम्बिनेशन, लोवर फुल टॉस, लॉंग ऑफ रिझन मध्ये खेळाडू त्या ठिकाणी प्रोटेक्ट करेल. छान पद्धतीने क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. थ्रो देखील छान आलाय. एक धाव या ठिकाणी रोखली जाऊ शकत नाहीये. या स्पर्धेला गेले 3 पर्व आणि या 4थ्या पर्वामध्ये थोड्याच वेळामध्ये उपस्थिती नोंदवली जात असताना पाहायला मिळणार आहे. मुंबई, ईशान्य मुंबईचे खासदार आदरणीय संजय दिना पाटील साहेब थोड्याच वेळामध्ये या स्पर्धेला सदिच्छा आणि शुभेच्छा भेट देण्यासाठी पुन्हा एकदा जॉईन होत असताना पाहायला मिळतील. यावेळेस जबरदस्त बॉल गतीने बीट केलाय. डाव्या हाताच्या गोलंदाजाला नॅचरल अँगलनं स्विंग असतो. जर तो अगदी त्याच्या ओव्हर द विकेटने गोलंदाजी करत असेल तर टप्पा पडल्यानंतर काहीसा बॉल बाहेर जातो आणि त्याच पद्धतीनं या गोलंदाजाचे टप्पे पडल्यानंतर बॉल काही अंशी बाहेर निघताना देखील आपल्याला बघायला मिळत आहेत. वेगवान गोलंदाज. पुढचा बॉल यावेळेस हा प्रकार बॉल आहे. हवेमध्ये चाललाय लॉंग लेगच्या दिशेने. ओ हो हो, काय कॅच पकडलाय. सुपर कॅच. आजच्या रात्रीतला या स्पर्धेतला अप्रतिम अव्वल दर्जाचा कॅच टिपलाय. टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. टपका रे टपका, एक और टपका. कारण होतं क्षेत्ररक्षक हर्षल गावंड यानं पकडलेला अव्वल दर्जाचा कॅच. अगदी स्क्वेअर लेग रिझन मध्ये उलट्या बाजूनं पळत पळत जाताना आपण पाहतोय ऍक्शन रिप्ले मध्ये. ओ हो हो, काय जबरदस्त कॅच टिपलाय. हा कॅच नाहीये तर कदाचित मॅच देखील होऊ शकतोय, कारण एका मोठ्या खेळाडूला माघारी परतवलाय. गणित बदलली आहेत मॅच मध्ये. आपण पाहतोय अजूनही आता रिक्वायर रन रेट जर पाहिलं तर 20च्या दिशेने चाललाय आणि चालू गती 10ची आहे. फार कमी धावसंख्या झाल्या धावफलकावर. फुल टॉस बॉल आहे. टायमिंग चुकलाय. लॉंग ऑफ रिझर्व मध्ये खेळाडू आहे. धीम्या गतीनं लोकलचा असणारा प्रभाव जर इथे बुलेट मध्ये आला नाही ना तर मात्र प्रति स्पोर्ट्स चिंचपाडा संघ अडचणीमध्ये येईल. विजयाच्या दिशेनं अगदी झेप घेत असताना रस्त्यामध्ये पडलेले काटे आहेत ना तुम्हाला तोडवावे लागतील. पाणी आलं तर पोहावं लागेल. दगड आली तर फेकावे लागतील. प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न केलाय. ओव्हर पिच बॉल स्लॉट मध्ये आलाय. फेकून दिलाय लॉंग ऑफच्या प्लॉट मध्ये. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. काय फटका होता. मॅचचं गणित बदलेल का.
अशा फटक्यांची गरज आहे. मॅचला गेअरअप करावा लागेल, तुम्हाला धाबा ठोकाव्या लागतील, मोठे मोठे षटकार मारावे लागतील. 4-6 4-6 असं गणित आलं ना तर कमबॅक केलं जाईल. पुढचा बॉल फुल टॉस आहे. परत एकदा चेंडू चाललाय लॉंग ऑफ मध्ये. टायमिंग नाही आहे, समय सूचकता नाही आहे, बॅट आणि बॉल मध्ये चांगला संपर्क नाही आहे. एकच धाव मिळते. षटक क्रमांक 3 या ठिकाणी संपलं जाईल का? येस, इथून बॅटिंग रिव्ह्यू या ठिकाणी अंमलात वापरला जाईल. चेंडू बिमर असेल का तपासलं जाईल. पीटीसीच्या माध्यमातून आपण पाहिलंय, जाणलंय फेअर डिलिव्हरी आहे. सुरक्षित चेंडू या ठिकाणी पंचांनी घोषित केला. 12 बॉल मध्ये 42चं समीकरण आहे. कालच्या रात्रीमध्ये 12 बॉल मध्ये 36चं समीकरण पूर्ण झालं. आज 12 बॉल मध्ये 42चं समीकरण पूर्ण केलं जाईल का? क्रिकेटच्या खेळामध्ये अशा धाबांचा पाठलाग देखील होताना आपण पाहिलाय. चमत्काराला नमस्कार केला जातो. 12 बॉल 42चा चमत्कार परत एकदा प्रतिस्फोटचे खेळाडू या ठिकाणी करतील का? हा का प्रत्येक प्रेक्षकाच्या मनामध्ये नक्कीच आहे. आणि तो रोखण्यासाठी नवीन गोलंदाजाचा वापर या ठिकाणी केला जाईल. शिवम पाटील पहा, 4 षटकांमध्ये 4 गोलंदाजांचा आतापर्यंत वापर गोलंदाज कॅप्टनने केलाय. शिवम पाटील गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. थोड्याच वेळानंतर सन्मान्य खासदार साहेब या ठिकाणी उपस्थित होतील. ईशान्य मुंबईमधून लोकांच्या विश्वासाचं मत ज्यांना प्राप्त आहे असे खासदार संजयजी दिना पाटील साहेबांचं या ठिकाणी काही क्षणातच शुभ आगमन. ही पहिली वेळ नाही आहे. जेव्हा जेव्हा भाई चषक झालंय ना तेव्हा तेव्हा पाटील साहेब गरज साहेबांच्या भेटीला नक्कीच आलेत. यावेळेस बॉल चांगला होता परंतु दिशा अनियंत्रित बघायला मिळाली आहे. पंचांनी दोन्ही हात समांतर रेषेमध्ये केले. सांगितलं हा चेंडू अवांतर आहे. 12 बॉल 41चं समीकरण अजूनही शिल्लक राहिलंय. बॉल आणि धाबांमध्ये थोडीशी दरी फार मोठी बघायला मिळतीये. कमी करावी लागेल, धाबा ठोकाव्या लागतील. चेंडूची तपासणी केली जाते, चेंडूची पाहणी केली जाते. पहा, भाई चषकाचे सगळे शिलेदार तयार झालेत मान्यवरांच्या स्वागतासाठी. एक ग्रँड इव्हेंट, फटाक्यांची आतषबाजी थोड्याच वेळानंतर या ठिकाणी होईल. पुढचा बॉल फुलटॉस आहे. मागील 4 चेंडूमध्ये 3 बॉल फुलटॉस आलेत पण कोणत्याही फुलटॉसला फुलटू वसूल केलेला नाहीये. एक जमेची बाजू गोलंदाजांना या ठिकाणी मिळाली. चुका केल्यात पण परंतु पनिशमेंट झाली नाही. 11 चेंडू 40 धाबा. चला, खारकोपरचा कॅप्टन जर आला नाहीत ना तर समोरच्या संघाला टॉस विन घोषित केला जाईल. चला, पळत पळत या, लवकर या, सहकार्य करा. नेक्स्ट बॉल यावेळेस ओव्हर पिच बॉल आहे. लंगॉन रिझन मध्ये चाललाय. फॅब्युलस स्ट्रोक, षटकार आलाय, ठोकलाय, 6 धाबांचा फटका. युनिक सॉन्ग डीजे मॅडी. डीजे पेक्षा या गाण्यामध्ये असणारे शब्द अजरामर आहेत. जेव्हा जेव्हा ऐकल ना तेव्हा तेव्हा या शब्दांचं गणित माणसाच्या आयुष्याशी जोडलं गेलंय. इथे मात्र क्रिकेटच्या मैदानावरचं गणित अजूनही सुटता सुटेना. 10 बॉल मध्ये 34 धाबांची गरज आहे. 41 धाबांवर 3 गडी बाद झालेत. पुढचा बॉल आलाय. ओ, यावेळेस वेग अधिक होता परंतु दिशा बरोबर नाहीये. आणखी एक षटकातील वाईड या ठिकाणी बघायला मिळतोय. पहा, समीकरण या षटकातलं 10 बॉल मध्ये 33ची गरज आहे पण गोलंदाजानं आता या चालू षटकामध्ये काय केलंय? वाईड, सिंगल, षटकार, वाईड. आतापर्यंत फक्त 2 चेंडू टाकले आहेत आणि तब्बल 9 धावा या गोलंदाजानं खर्च केल्यात. पुढचा बॉल लोवर फुल टॉस बॉल आहे. लॉंग ऑन रिझर्व मध्ये खेळाडू त्या ठिकाणी प्रोटेक्ट करतील. चांगला थ्रो, सिंगल धावा या ठिकाणी मिळतेय. या षटकामध्ये राहिलेले 3 बॉल अतिशय महत्वाचे आहेत. तर 32 धावांचा पाठलाग करताना या 3 बॉल मध्ये जर धावा आल्या नाही ना तर हा सामना मात्र भोलानाथ आवरे संघ आपल्या बाजूनं खेचून येईल. चिंचपाडा संघाचे बहादर खेळाडू कमबॅक करतील का?
येस, कमबॅक करण्याची ताकद नक्कीच आहे, परंतु इथे वेळ साथ देत नाहीये. एक धाव या ठिकाणी मिळते. इक्का दुक्का से काम अभी चलने वाला नहीं है. तुम्हाला इथे ठोकावे लागतील षटकार. 8 बॉल मध्ये 31 समीकरण आहे. हौसलों की तरकश में कोशिश का वो तीर जिंदा रखो. हार जाओ चाहे जिंदगी में सब कुछ, मगर फिर से जीतने की उम्मीद को जिंदा रखो. संकट येतात, संकट निघून जातात, पण आयुष्याच्या पटलावर जेव्हा संकट येतात ना, ज्यांचे पाय जमिनीवर असतात ना, ते खऱ्या अर्थाने यशाची सीमा ओलांडतात. सीमा ओलांडण्यासाठी अधिक संघर्ष करावा लागेल. इथे काय बॉलिंग आहे. वाईड आला, षटकार आला, तदनंतर गोलंदाजाचं कमबॅक पहा. मागील 3 बॉल मध्ये फक्त 2 धावा या गोलंदाजानं खर्च केल्यात. नाव आहे शिवम पाटील. 7 चेंडूमध्ये 31 समीकरण. प्रतीत स्पोर्ट्स चिंचपाडा संघ अडचणीमध्ये आलाय. या चेंडू नंतर टॉस केलं जाईल. ओव्हरपिच बॉल स्लॉट मध्ये होता, परंतु टायमिंग प्रॉपर नाहीये. इथून चौथी विकेट, चौथा झटका, चौथा धक्का लागतोय या आपण चिंचपाडा टॉस संघाला. टॉस करतो आहोत. एका बाजूला जय हनुमान खारकोपर आणि जय हनुमान मुळेखंड. अमिजी ठाकूर साहेब आपल्या सोबत उपस्थित आहेत, ज्यांचे शुभ हस्ते आपण टॉस करतो. नेक्स्ट मॅच हेड इज अ कॉल आणि इथून मात्र टेल आलेला आहे. टॉस जिंकला जय हनुमान खारकोपर संघाने. टॉस जिंकलाच किंवा डिसिजन फिल्डिंग करू. चला, शुभेच्छा असतील दोन्ही संघांना. खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद अमिजी ठाकूर साहेब. टॉस झालेला आहे. न्यूज फ्रॉम टॉस बॉक्स सेंटर इज टॉस जिंकला जय हनुमान खारकोपर संघाने. द वेन द टॉस दे डिसाइडेड टू बोल फर्स्ट. थँक्यू. चला, प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण बघितलंय टॉस झालाय. इथून या मॅच नंतर आपल्याला एक नवीन सामना बघायला मिळेल. तद्वार स्थिती पहा. 31 धावांची गरज आहे. 6 बॉल शिल्लक आहेत. क्रिकेटच्या एका रजनी क्रिकेट स्पर्धेमध्ये दिगाडीच्या मैदानावर ते विक्रम आपण पाहिलेत. 6 बॉल मध्ये 37ची गरज आणि त्या धावा पूर्ण केल्या गेल्या रजनी क्रिकेट स्पर्धांमध्ये. असा एखादा विक्रम परत एकदा या ठिकाणी येईल का, हे देखील आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. 6 बॉल 31 समीकरण शिल्लक आहे. विजय तेव्हाच होईल जेव्हा इतिहास, चमत्कार या मैदानावर घडवण्याचा प्रयत्न केला जाईल. आतापर्यंत 44 4 4 4 हे समीकरण आपण पाहतोय. 75 धावांचं टार्गेट दिलं होतं. प्रत्युत्तर देताना मात्र पहिल्या 4 षटकामध्ये 44 धावा. 11च्या सरासरीनं वाटचाल राहिली आहे, पण ती देखील कुठेतरी कमी ठरली आहे. 6 बॉल 31 समीकरण. फील्ड पोझिशन पहा. लॉंग ऑफ आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर, डीप मिड ऑन, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग. पहिला बॉल हवेत आहे. जेल खाली स्वतः गोलंदाज नाही आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. त्या ठिकाणी कोणताही खेळाडू उपस्थित नाही आहे. फक्त 1 धाव या ठिकाणी कव्हर केली जाईल. धावसंख्या पाहतोय आपण 45 धावा. 5 बॉल 30 समीकरण. 5 बॉल मध्ये 30 करायचे तर 5 बॉल मध्ये तुम्हाला 5 षटकार या ठिकाणी ठोकावे लागतील. 6चं समीकरण या ठिकाणी जोडावं लागेल. प्रत्येक बॉल मध्ये 6चं समीकरण. RR एंटरप्राइजेस भोलानाथ आवरे विजयाच्या दिशेनं कूच करेल. हा बॉल जर इथे डॉट आला ना, तर मात्र प्रतीत स्पोर्ट्स चिंचपाडा संघ पराभवाच्या छायेमध्ये जाईल. पुढचा बॉल. ओ, शरीराचा वेध घेणारा बॉल. विजय निश्चित होतोय. इथे विजय निश्चित केला जातोय, कारण इथे मात्र हे आकडे आता न सुटणार आहेत. जेव्हा इथे फार मोठी चूक गोलंदाजी करेल ना, तेव्हाच या आकड्यांचा पाठलाग या ठिकाणी होऊ शकतोय. 4 बॉल 29 धावांची गरज आहे. बाई चषकाचा हा थरार. संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये या स्पर्धेची चर्चा का होऊ नये, कारण या स्पर्धेमध्ये असणारं नियोजन, इथे येणारे मान्यवर पाहुणे केवळ उरण रायगड मधून नाही तर ठाणे मुंबई मधून देखील आपल्याला पाहुणे या ठिकाणी बघायला मिळत आहेत. षटकार आलाय पण फार उशीर देखील झालाय. 3 बॉल मध्ये इथे 23 धावांची गरज. न सुटणारे आकडे. पण पाहूया एखादा बिमर बॉल तिथे आला तर षटकार, मग मॅचचं परत गणित या ठिकाणी जुळेल. पुढचा बॉल. बॅटचा आउटसाइड एज. कोणत्या पद्धतीने धाव नाहीये. मान्यवर कक्षेमध्ये आपण आता गाड्यांचा ताफा या ठिकाणी येताना पाहू. ईशान्य मुंबईचे सन्माननीय खासदार, लोकसभेचा दमदार आवाज संजयजी दिना पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन. गाड्यांचा ताफा आपल्या दिशेने येताना या ठिकाणी बघायला मिळतोय.
आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. खरं तर 18व्या लोकसभेचे सदस्य म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं गेलं आणि शिवसेनेची धडाडती तोप ईशान्य मुंबईचे खासदार आदरणीय संजय दिना पाटील साहेब ज्यांचं आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळत आहे. आगतम